मी सर्व जिल्ह्याचे सर्व ज्युनियर कॉलेज आणि सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, कारण नीट घोटाळा जो झालेला आहे त्यामध्ये आत्तापर्यंत 720 पैकी 720 जे मार्क पडलेले होते हे आत्तापर्यंत 2 किंवा 3 विद्यार्थ्यांना पडायचे, पण यावर्षी 67 ते 68 विद्यार्थ्यांना 720 मार्क पडलेले आहेत आणि 719 मार्क 718 मार्क या नीटमध्ये कधीच पडू शकत नव्हते, पण तेही ह्याच्यामध्ये पडलेले आहेत. तर यामध्ये जे NTA ने सांगितले आहे की आपण ग्रेस मार्क दिलेले आहेत, पण ग्रेस मार्क कसे दिलेले आहेत याचं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे हा लवकरात लवकर बाहेर निघावा आणि विद्यार्थ्याचं नुकसान टाळावं यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की परत एकदा नीट एक्झाम व्हावी. माझं नाव श्रेयस देशमुख. मी आता 12वी शिकलो आणि नीटचा पेपर दिला, पण नीटच्या पेपरमध्ये माझे मार्क 580 आले, पण ते 580 मार्क बघितले पण बरं वाटलं, पण ज्या टाईमला मी रँक बघितला त्या टाईमला मला अक्षरशः रडू आलं की एवढे मार्क कमी कसं काय झालं सर. 720 पैकी एक जरी प्रश्न चुकला तरी 716 मार्क पडायला पाहिजे होते, पण 717-18 मार्क पडणे शक्यच नाही. अशी त्यामुळेच ही नीटचा पेपर डबल एकदा व्हावी अशी नम्र. काय झालं नेमकं त्यामध्ये? ती ग्रेस मार्क दिलेले गेले आहेत आणि पेपर लीक बी झाला होता. त्यामुळे काय मागणी आता मग? मागणी आहे अशी की डबल पेपर व्हावा. नाही झालं तर तर आम्ही इथं आंदोलनाला बसणार. लोखंडे. मी इयत्ता 12वीमधून 12वीची परीक्षा दिली आणि नीटसुद्धा 2024मध्ये दिली. माझे नीटमध्ये मार्क्स 591 आले. मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं, पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं तेव्हा मला खूप त्रास झाला, कारण मार्क्स जास्ती पडूनसुद्धा रँक एवढी खाली येणं शक्यच नाही. हा फक्त NTA हा स्कॅम फक्त NTA झाला. आजपर्यंत 720 पैकी 720 मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त 10-15, पण 67 किंवा 70 विद्यार्थी असे नव्हते. इतर पेपरच्या तुलनेने यावेळेस पेपर सोपा होता, हार्ड होता, कसा होता? पेपर सोपा नव्हता, पण